भोकरदन तालुक्यातील कोठा जहागीर येथे कथित अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थांनी अखेर आक्रमक भूमिका घेतली आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक, पालक आणि युवकांनी एकत्रित येत 53 नागरिकांच्या स्वाक्षरीसह भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन 15 दिवसांच्या आत कठोर कारवाईची मागणी केली आहे। अन्यथा पोलीस ठाण्यासमोर लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावात काही व्यक्तींकडून बेकायदेशीरपणे दारू विक्री सुरू असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय। वारंवार होणारी भांडणे, शिवीगाळ, महिलांना होणारा मानसिक त्रास, युवकांमध्ये वाढते व्यसन आणि उद्ध्वस्त होत चाललेले कौटुंबिक वातावरणामुळे गावातील सामाजिक समतोल ढासळत असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे। विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मैलोमैल भटकावे लागते, मात्र अवैध दारू सहज उपलब्ध होते अशी तीव्र खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। ग्रामस्थांनी संबंधित ठिकाणी तातडीने छापे टाकून अवैध दारू जप्त करावी, संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडेही निवेदन देण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित अधिकारी सुरुवातीला निवेदन स्वीकारण्यास तयार नसल्याचा आरोप करण्यात आला। यामुळे उपस्थित महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर निवेदन स्वीकारण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। अवैध दारू विरोधातील कारवाईची जबाबदारी असलेल्या विभागाकडून पुरेशी कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। निवेदनावर भगवान इच्छे, विष्णू इच्छे, रामेश्वर इच्छे, सुभद्राबाई इच्छे, मनीषा इच्छे, लक्ष्मी इच्छे यांच्यासहित अनेक महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांच्या स्वाक्षर आहे। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन।